आता क्वेश्चन नंबर 5. काय दिला क्वेश्चन नंबर 5 मध्ये? PM इज 10. हे 10 आहे सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल PQS, हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एरिया त्यांनी दिलेला आहे 100 स्क्वेअर मीटर. एरिया ऑफ ट्रायंगल QRS, हा जो खालचा ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा एरिया त्यांनी दिलेला आहे 110 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड NR. NR म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ही हाईट काढायची आहे. आता दोन्ही ट्रायंगलचा जर विचार केला तर QS काय आहे? कॉमन साईड आहे. आणि या कॉमन साईडवर वरच्या ट्रायंगलची हाईट आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे. याचा अर्थ हे जे दोन ट्रायंगल आहे हे दोन ट्रायंगल कॉमन बेसचे ट्रायंगल आहे. म्हणून पहिले आपण कॉमन बेसचा उल्लेख करून मग तिथे प्रॉपर्टी अप्लाय करून आन्सर काढू. काय म्हणे ते? sec QS is the common base of triangle PQS and triangle QRS. Now the property by property of ratio of areas of two triangles. Area of triangle PQS upon area of triangle QRS is equal to PM upon RN. Reason in triangles having common base. So that is equal to PN is 10, RN find out करायचं आहे, PQS आहे 100 स्क्वेअर सेंटीमीटर आणि QRS आहे 110. Okay, by cross multiplication. So 100 multiplied by RN is equal to 110 multiplied by 10. So Rn is equal to 110 multiplied by 10 upon 100. So 10 second 0, 11 1 11, and hence Rn is equal to 11 centimeter. So hence Rn is 11 centimeter or Nr is 11 सेंटीमीटर. इथे हा प्रश्न आपला पूर्ण होतो. 6वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. काय दिलाय 6व्या प्रश्नामध्ये? ट्रायंगल MNT, सिमिलर ट्रायंगल QRS, length of attitude drawn from point T is 5 and length of attitude drawn from point S is 9. Find the ratio of triangle MNT and एरिया ऑफ ट्रायंगल QRS. या दोन ट्रायंगलचा रेशिओ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता पाहू आपण क्वेश्चन नंबर 6. काय दिलाय क्वेश्चन नंबर 6 मध्ये? ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS, लेंथ ऑफ
Attitude drawn from point T is 5 and length of attitude drawn from point S is 9. Find the ratio of area of triangle MNT upon area of triangle QRS. आता या दोन मोठ्या ट्रायंगलचा रेशो काढायचा आणि दोन मोठे ट्रायंगल हे कसे आहे सिमिलर आहे. मग हे ट्रायंगल सिमिलर आहे तर याचा रेशो घेण्यासाठी आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काढणे आवश्यक आहे आणि करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला दिलेला नाही. मग काय दिलेलं आहे ॲटिट्यूड दिलेली आहे. आता ज्या अर्थी हे दोन ट्रायंगल कोणते दोन ट्रायंगल ट्रायंगल टी एम एन आणि ट्रायंगल एस क्यू आर हे सिमिलर आहे तर याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट राहतील म्हणून अँगल एम इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल क्यू आणि हा 90चा आहे तर हा सुद्धा 90चा होईल. म्हणजेच एका ट्रायंगलचे दोन अँगल हे दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहे. ट्रायंगल जर सिमिलर असेल तर करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शन मध्ये असतात आणि म्हणून आपल्याला ही जी साईड आहे टी एम या साईडचा रेशो एस क्यू या साईड सोबत मिळेल आणि इथे आपला एक पार्ट पूर्ण होईल. तत्पूर्वी आपल्याला ह्या ॲटिट्यूड ज्या काढलेल्या आहे ते आपल्याला इथे शो करावं लागेल. In triangle MNT, draw sec TA perpendicular to side MN and M dash A dash N. Also, in triangle SQR or QRS, SQR, draw seg SP perpendicular to side QR and QBR. आता पुढे आता या ठिकाणी आपण ॲटिट्यूड दाखविल्या. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला दाखवायचे आहे सिमिलर आणि त्यासाठी आपण इथे क्लिअर करून घेऊ आधी. ओके, समजा ही आपली फर्स्ट स्टेप्स आहे. इथून आपलं सोल्युशन सुरू झालं. ठीक आहे. Suppose this is the first step and this one is the second step. Listen now here. काय सांगितलं मी दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवायचे आहे. तत्पूर्वी आपल्याला लिहावं लागेल हिअर triangle MNT similar triangle QRS. This is given and hence MN upon QR is equal to NT
upon RS is equal to MT upon QS, and angle M is congruent angle Q, corresponding side of similar triangle, either in corresponding angle of similar triangle. Third step, in triangle TMA and triangle SQB. Okay, so angle TMA is congruent angle SQB. स्टेटमेंट नंबर 2 आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. फ्रॉम स्टेटमेंट 2 ते लिहिलेलं आहे. अँगल TAM congruent angle SBQ each of 90 degree. Therefore, triangle TMA similar triangle SQB by AA test. So these two triangles are similar. Triangles are similar, then corresponding sides are in proportion, and hence here TM upon SQ is equal to TA upon SB, corresponding side of similar triangle. So TM upon SQ is equal to 5 upon 9, say 1. Now fourth step. आता ह्या दोन्ही मोठ्या ट्रायंगलचा विचार करू आपण. By property of ratio of areas of two similar triangles. ट्रायंगल्स कसे आहे, सिमिलर आहे. काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल MNT upon area of triangle QRS is equal to corresponding side TM घेऊ आपण, कारण आपला रेशो TM आणि SQ च्या स्वरूपात आहे म्हणून तेच घेऊ, किंवा तुम्ही या ठिकाणी MA ने घेऊ शकता, कारण आपण आधी रेशो ते दाखविलेले आहे. कशामध्ये दाखविले आहे हे बघा, जेव्हा दोन ट्रायंगल इथे हे 3 रेशो सारखे दाखवले आहे. MN MT QH जेवढा आहे तेवढाच तो पण राहील, त्याच्यामुळे इथे आपल्याला घेता येईल corresponding side
mn square upon qr square. रिझन काय राहील? पण रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल लिहिलंच आहे, त्याच्यामुळे इथे रिझन लिहायची गरज नाही. सो दॅट इज इक्वल टू किती होईल? 5 अपॉन 9, दॅट इज 5 स्क्वेअर अपॉन, और से नाव हिअर आर रेशिओ फॉर्मेशन असल्यामुळे इथे आपल्याला एक लिहिता येईल, दॅट इज इक्वल टू mn upon qr whole square. So that is equal to mn upon qr चा रेशिओ आहे 5 upon 9, 8 स्क्वेअर लिहायचा फ्रॉम स्टेटमेंट 2. So that is equal to 25 upon 81. So hence area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to 25 upon 81. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. काय दिले आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये? या ठिकाणी आपल्याला ए डॅश डी डॅश सी म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, ए डी आणि सी. त्याचप्रमाणे बी डॅश ई डॅश सी हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, ठीक आहे. आणि सेग डी पॅरलल टू साइड ए बी, याचा अर्थ या ट्रायंगल मध्ये एका साइडला पॅरलल असणारा सेगमेंट आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय वापरावं लागणार आहे? बीपीटी वापरावं लागेल. आणि बीपीटी साठी फॉर्मेशन काय? सी डी अपॉन डी ए इज इक्वल टू सीई अपॉन ए बी. यानुसार याला आपण आता सॉल्व्ह करूया. बीपीटी वापरण्याआधी जी आवश्यक इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी लिहायची. पहिले ट्रायंगलला कन्सिडर करा. इन ट्रायंगल ABC, seg DE parallel to side AB. Therefore, CD upon DA is equal to CE upon EB. Reason by BPT. Put the value. CD is 3, DA is 5, is equal to C how much? 6.4 minus x. 6.4 minus x upon EB is x. Clear? Now by cross multiplication, so 3 multiplied by x is equal to 5 multiplied by 6.4 minus x. Therefore 3x is 64 5 जा 5 4 जा 20. नाही समजा आपल्याला डायरेक्ट वाटलं तर इकडे करून पाहायचं. 6.4 मल्टिप्लाइड बाय 5, 5 4 जा 20, 0 कॅरी 2, 5 6 जा 30, 2 32. So
that is equal to 32 minus 5x. x ला शिफ्ट करा इकडे. 3x plus 5x is 32. 8x is 32. X is 32 upon 8. 8 for the 32. So x is equal to 4. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं, बी. बी म्हणजेच x. हेन्स बी इज इक्वल टू 4 आणि इथे आपलं हे उत्तर पूर्ण होतं. चला क्वेश्चन नंबर 8 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, यामध्ये सेक पी ए, सेक क्यू बी, सेक आर सी, सेक एस डी हे चारही सेगमेंट परपेंडिक्युलर टू लाईन एडी, लाईन एडीवर परपेंडिक्युलर आहे. आता एकापेक्षा जास्त सेगमेंट एकाच लाईनवर परपेंडिक्युलर असेल तर ते आपसामध्ये पॅरलल असतात. म्हणजेच हे चारही सेगमेंट आपसामध्ये पॅरलल आहे. आता आपसामध्ये जर पॅरलल आहे आणि आपल्याला ह्या लिंक दिलेल्या आहेत, आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे, लिंक पी क्यू, क्यू आर आणि आर एस. या लिंक फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स या ठिकाणी विचारात घ्यावी लागणार आहे. जे काय दिलं होतं प्रॉपर्टीमध्ये, एका ट्रान्सव्हर्सलचे दोन सेगमेंटचा रेशिओ किंवा दोन इंटरसेप्टचा रेशिओ हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सल वरील दोन इंटरसेप्टच्या रेशिओ एवढा असतो. तर पहिले आपण विचारात घेऊया या ठिकाणी हे दोन सेगमेंट. याच्यामध्ये पी ए, क्यू बी आणि एस डी याचा विचार करू. ठीक आहे. Here sec PA parallel to sec QB parallel to sec SD. Reason राहील given. ठीक आहे. किंवा आपण या ठिकाणी हे लिहू शकतो बाय प्रॉपर्टी. इथं आपल्याला लिहिता येईल फिगर वरून लिहिलं हे आहे आपल्याला गिव्हन म्हणजे दिलेलं स्टेटमेंट. ठीक आहे. आपण लिहिणार हियर. ठीक आहे. तर इथे लिहू आपण बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. पायासाठी काय होईल, सो PQ upon QS is equal to AB upon AD और BD. किंवा आपल्याला जर समजा आपण वरून खाली येतो म्हटलं तर तसंही आपल्याला घेता येईल. कसं, इथून बघा SQ
अपॉन क्यू पी. क्यू पीला पी क्यू मध्ये करू शकतो, इज इक्वल टू डी बी अपॉन बी ए. झालं. आता या ठिकाणी पहा आपल्याला पी एस ची लेंथ दिलेली आहे आणि पी एस म्हणजे पी क्यू प्लस क्यू एक्स. मग त्याच्यावर या दोघांची जर सम करायची आहे तर कोणती प्रॉपर्टी अप्लाय करावं लागेल? सो बाय कंपोनेंडो काय होईल? एस क्यू प्लस क्यू पी अपॉन क्यू पी इज इक्वल टू डी बी प्लस बी ए अपॉन बी ए. Okay, but SQ plus QP is SQ plus QP is SP and SP is 280 and DB plus BA is DB means DC plus CB plus BA, because here point S, Q and P are collinear. Here point A वरून जर घेतलं आपण तर D, C, B and A are collinear. So that is equal to how much? DC is 80, CB is 70 and BA is 60. So that is equal to 210. Therefore, तर या ठिकाणी 210 आता आपल्याला या व्हॅल्यू या रेशोमध्ये पुटअप करायची आहे. सो एस क्यू प्लस क्यू पी किती आला? एस क्यू प्लस क्यू पी दॅट इज एस पी. सो 280 अपॉन क्यू पी म्हणजेच पी क्यू फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. क्यू पी दॅट इज इक्वल टू डी बी प्लस बी ए इज 210 and BA is AB that is 60. Clear? So now by cross multiplication, now here QP multiplied by 210 that is equal to 280 multiplied by 60. So QP is 280 multiplied by 60 divided by 210. 0 0 cancel. 7 3 are 21, 7 4 are 28, 3 1 are 3, 3 2 are 6, 2 4 are 8. So QP is equal to 20. So now that is PQ is equal to 20. ही एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे. आता PQ ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपण काढू QR. QR साठी डायरेक्ट आता हे दोन दोन रेशोज विचारात घ्यावं लागेल. जसं आता याला आपण एक नंबर देऊया. इथून याला आपण 2 नंबर देऊ समजा. काही त्याचप्रमाणे सिमिलरली
sec RC parallel to sec QB parallel to sec PA. ठीक आहे. आता हे आपण कशाहून घेतलं? तर त्यासाठी आपल्याला इथे एक स्टेटमेंट जर आपण लिहिलं तर आपल्या ते लक्षात येईल. कोणतं स्टेटमेंट मी सांगितलं होतं ज्यावेळेला हे उदाहरण आपण सोडवायला घेतलं, की एकाच लाईनवर सगळे सेगमेंट जर या ठिकाणी पॅरलल आपला परपेंडिक्युलर आहे तर ते आपसामध्ये पॅरलल असतात. जसं गिव्हन मध्ये आपण घेता येईल किंवा इकडे आपल्याला लिहिता येते. त्यांनी दिलेलेच आहे. Here sec PA पासून घ्या. Here sec PA perpendicular to line AD. एक दूसरा होता sec QB perpendicular to line AD. तीसरा होता sec RC perpendicular to line AD आणि चौथा होता sec SD perpendicular to line AD. आता हे चारही सेगमेंट एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून सो सो इथे आपल्याला लिहिता येईल sec PA parallel to sec QB parallel to sec RC parallel to sec SD. झालं. आणि मग इथे आपण कन्सिडर करू याला. सो नंबर 1 कन्सिडर, हे स्टेटमेंट कन्सिडर केलं. आता इथे नंबर 2 सिमिलरली याला दुसऱ्याला कन्सिडर करत आहोत आपण. आता आपण रेग्युलर याच्यावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल, कारण हे जे सगळं आपण इथे लिहितो आहे ही जी पूर्ण माहिती आहे ही माहिती आपल्याला दिलेली आहे. दिस इज गिव्हन. ठीक आहे. आणि ही आहे प्रॉपर्टी आहे परपेंडिक्युलॅरिटीची, त्याच्यामुळे त्याला लिहायची गरज नाही. ओके. हां, त्यानंतर काय वापरलं होतं आपण? बाय. प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and their transversal. काय बी नाही ते कोणते रेशो सांगितले हे. सो RQ upon QP is equal to CB upon BA. RQ फाइंड आउट करायचं आपल्याला. QP आपण काढला आहे 20. CB दिलेला आहे आपल्याला 70 आणि BA दिलेला आहे आपल्याला 60.
क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो RQ multiplied by 60 is 20 multiplied by 70. Clear? So RQ is equal to, I mean, 20 multiplied by 70 upon 60. Clear? 21 जा 23 जा. हा, या व्हॅल्यू मध्ये बघा 4 2 जा 8. जे इथं आपल्याला ही व्हॅल्यू चेंज करावी लागेल. आपण डायरेक्ट हेच घेतलं होतं, 20 घेतलं, 4 वर लक्ष नाही. ठीक आहे. तर इथे येईल सो 2 4 जा 8, that is 80. So PQ is equal to 80. Clear? So now RQ upon 80. So that is equal to, here also 80 and here also 80. तर इथे आपण RQ is equal to काय होईल 80 multiplied by 70 divided by 60. So now here 0 0 cancel. 2 3 जा 6, 2 4 जा 8. So RQ is equal to 7 4 जा 28, 280 upon 3. So that is QR is equal to 280 upon 3. So आता आपल्याला PQ मिळाली, QR मिळाली, आता काय राहिली RS. RS आपण डायरेक्ट काढू शकतो. ठीक आहे. कशी काढू शकतो? कारण आपल्याजवळ 4 पॉइंट आहे जे कोलिनियर आहे. चला 1 2 थर्ड. नाव कोणते पॉइंट? PQ plus QR plus RS is equal to PS because the point P, Q, R, S are collinear. Therefore, PQ is how much? PQ is 80. QR is 280 upon 3 plus RS is equal to PS is how much? 280. Okay. So now here याचा एलसीएम जर घेतला आपण तर किती येईल? 3. 8 3 जा 240 plus 280 plus RS is 280, that is 0 520 upon 3 plus RS is 280. So RS is 280 minus 520 upon 3. So that is equal to 300. 28 3 जा 84.
minus 520 upon 3, that is equal to 0, 2, 3 upon 3. This is the value of RS, and RS means which value? RS झालं. Hence आता तिन्ही व्हॅल्यू इथे लिहून टाकायच्या. Hence number 1 PQ is 80, number 2 QR is 280 upon 3, and number 3 RS is 320 upon 3. आणि इथे आपला हा प्रश्न संपला. ओके.